नमस्कार, मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आजची रेसिपी आहे माव्याचे मोदक। झटपट अशी तयार होणारी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। इथे एक पॅन गरम करून घ्या। पॅन गरम झाल्यावर 1 चमचा त्याच्यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे। तूप गरम झाल्यावरती 1 कप मावा घाला। 1 वाटी मावा आहे हा। त्यानंतर मावा तुपामध्ये चांगला असा परतून घ्यायचा आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मोदकाला इन्स्टंट मावा बनवतो ना, मिल्क पावडरचा, तो न वापरता दूध आटून बनवलेला मावा वापरायचा असतो, तर त्याचेच हे मोदक छान बनतात। जसा जसा मावा परतेल तसं तसं त्याचं मिश्रण पातळ होत जाईल। आता ते या स्टेजला मी अर्धा कप इतकं दूध घातलेलं आहे, म्हणजे अर्धी वाटीच दूध आहे हे। 1 वाटी मावा, अर्धी वाटी दूध घातलेलं आहे। आता दुधामध्ये चांगला मावा मॅश करून घ्या। इथे पाव कप मिल्क पावडर घातलेली आहे। मिल्क पावडर सुद्धा चांगली परतून घ्या। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। जसं जसा मावा परतला जाईल तसं तसं थोडा तो पातळ होईल आणि मग पुन्हा तो परतून घट्ट होतो। ही सर्व प्रोसेस करताना गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे। इथे बघा तुम्ही मावा छान असा परतलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे, ज्या कपने मी मावा मोजून घेतलेला। आता इथे पिठी साखर घातल्यानंतर आपलं मिश्रण पुन्हा थंड पातळ होणार आहे। हे बघा तुम्ही। आता हे जसं परतत जाऊ तसं आपलं हे मिश्रण पुन्हा घट्ट होईल। आता हे मिश्रण घट्ट झाल्यावरती आपल्याला एका थाळीमध्ये काढून घ्यायचं, एका प्लेटमध्ये। बघा तुम्ही मिश्रण घट्ट होत आलेलं आहे। अजून 1 मिनिटभर मी इथे मिश्रण चांगलं परतणार आहे। बघा तुम्ही मिश्रण चांगलं असं सुकं झालेलं आहे। आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मिश्रण थंड करून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर इथे मी असे 2 कलर याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने तुम्ही असे रंगीत मोदक करू शकता। अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होते ही रेसिपी। यावर्षी गणेश चतुर्थीला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। तसेच माझ्या चॅनलवरती अजून चॉकलेट मोदकची रेसिपी आहे, मावा मोदकची रेसिपी आहे, त्यानंतर उकडीच्या मोदकची रेसिपी आहे। तुम्ही तिथे जाऊन सर्व रेसिपी ह्या चेक करू शकता। इथे मी मोदकाचा साचा घेतलाय, त्याला तूप लावून घ्या आणि त्यानंतर आपण हे जे मिश्रण तयार केलेलं आहे माव्याचं, ते सर्व आपण अशा पद्धतीने भरून घेऊयात। आणि मिश्रण जरा दाबून भरा, म्हणजे काय होईल, आपल्याला मोदकाचा ज्या कळ्यांचा आकार आहे ना, तो छान असा सुबक येईल। इथे तुम्ही बघू शकता, मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही करा। असं घट्ट दाबून घ्यायचं आहे साचा आपल्याला, आणि सारण चांगलं दाबून भरायचं आहे साच्यामध्ये, म्हणजे काय होईल, आपल्या मोदकाला छान असा आकार येईल। इथे तुम्ही बघू शकता, मी दाखवते तुम्हाला, त्यानंतर आता बघा तुम्ही, मोदक चिटकलेला नाही आपल्या साच्याला, अलगद असा निघालेला आहे। बघा तुम्ही किती छान अशा कळ्या पडलेल्या आहेत मोदकाला, आणि मोदकाचा सुबक असा आकार तयार झालेला आहे। माझे सर्व मोदक तयार आहेत। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा, तसे कमेंट करा, आणि यावर्षी गणेश चतुर्थीला ही रेसिपी ट्राय करा। धन्यवाद।